राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या आपण बघणार आहोत। तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण बातम्या बघूया। राज्यातील हस्तबहारातील डाळिंब पीक अडचणीत, परतीच्या पावसाचा परिणाम, सेटिंग होण्यास अडथळे, शेतकरी आला अडचणीत। छत्तीसगडमध्ये गहू, डाळ, तेलवर्गीय शेतमालावरील बाजार शुल्क माफ, प्रक्रियेला प्रोत्साहन सामान्याकरता दर आवाक्यासाठी मोठा निर्णय, प्रक्रिया उद्योगाला सहाय्यता मिळेल। केंद्राने शिक्षणावरील खर्च वाढवावा, राहुल गांधी यांचे प्रतिपादन। IIT मद्रासमधील विद्यार्थ्यांशी साधला संवाद, सहकारी संस्था याच उत्तम आहेत असं त्यांचं मत। कांदा खरेदी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा, शेतकऱ्यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मोठी मागणी। शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीची प्रतीक्षा, 11,000 शेतकऱ्यांना नाफेडची खरेदी रखडण्याची चिंता, बारदाण्याची नेहमीची समस्या मात्र कायम। दौंड शुगरकडून 2600 रुपये पहिली उचल, वीर धवल जगदाळे दुसऱ्या पंधरवाड्याचे बिलही याच आठवड्यात अदा करणार, जगदाळे यांची महत्त्वाची माहिती। खार पानपट्ट्यात संशोधनासाठी स्वतंत्र केंद्राला मान्यता, भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून होणार निधीची तरतूद, कार पाण्याचा विस्तार होणार। मुळशीतील शेतकऱ्यांची सातारा कोल्हापुरात अभ्यास सहल जाणार, त्यासाठी फायदा नक्कीच होईल। लाडकी बहीणसाठी निकष बदलून अपात्र ठरवणे, मतदारांशी आणि जनतेची बेईमानी होईल, विरोधकांची सरकारवर जोरदार टीका। मांडकीत एकरी 100 टन ऊस उत्पादनासाठी स्पर्धा, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांकडून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर। मुख्यमंत्री कार्यालयातून निवडणुकीत हस्तक्षेप, काँग्रेसच्या उमेदवारांची न्यायालयात धाव, नागपूर विधानसभा निवडणुकीत झाली घटना। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या सकाळच्या झटपट बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।